बीड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विनोद मुळूक यांची वर्णी, कार्यकर्त्यांनी केला जल्लोष। बीड प्रतिनिधी। बीड नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गट निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता उपनगराध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ नगरसेवक विनोद मुळूक यांच्याकडे सोपवली जाण्याचे निश्चित झाले आहे। या पदासाठी आज मुळूक यांच्या नावाचा अधिकृत अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला। 21 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात बीड नगर परिषदेच्या 52 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गट 18 जागांवर मोठे यश मिळाले आहे। त्यासोबतच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत 40 वर्षांची क्षीरसागर घराण्याची सत्ता संपुष्टात आणली आहे। या मोठ्या विजयानंतर उपनगराध्यक्षपदासाठी विनोद मुळूक यांच्या नावाची चर्चा सुरुवातीपासूनच अग्रक्रमाने होती। आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास 10 नगरसेवकांनी एकत्र येत विनोद मुळूक यांच्या उमेदवारीचा अर्ज बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला। पहिल्या 5 वर्षांच्या कार्यकाळातील पहिल्या टर्मसाठी मुळूक यांना संधी दिली जाणार असल्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी नगर परिषद परिसरात मोठी गर्दी उसळली होती। विनोद मुळूक हे अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। त्यांची निवड ही पक्षाच्या निष्ठेचे फळ असल्याचे बोलले जात आहे। आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या अधिकृत प्रक्रियेनंतर त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। या निवडीमुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांना प्रशासकीय आणि राजकीय कामकाजात अनुभवी साथीदार मिळणार आहे। वाटतं